नमस्कार सगळ्यांना. आज आपण अंगणवाडी ताईंना कोणत्या मागण्या मान्य केल्या आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्या अंगणवाडी ताईंनी भरले त्यांच्यासाठी कोणती अपडेट्स आहे ते चला तर पाहूया. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट मीटिंग घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदिती तटकरे म्हणाले की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात साधारण 50% वाढ आम्ही केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ. ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3,000 अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मिळत होते, त्यात आता 5,000 अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3,000 वाढवले होते, मात्र आता 5,000 वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. इन्सेंटिव्ह देखील मिळणार. ते पुढे म्हणाले की अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे. ते अकाउंट सील होणार. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली. मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे 3738 अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे. जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरिफाय करण्यात यावे, जेणेकरून कोणावरून अन्याय होणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 1,87,00,000 महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते त्यांना 3 महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी 2 महिन्यांचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील, असे माहिती त्यांनी यावेळी दिली. तर ह्याच्यावर आता आपण कृती समिती काय म्हणते ते पाहणार आहोत. कृती समितीचे गेले वर्षभर मानधन वाढ, ग्रॅच्युटी आणि मासिक पेन्शनसाठी चाललेल्या लढ्याला अंशतः यश. मानधन वाढ जाहीर, पण अजूनही मंत्रिमंडळात निर्णय नाही. ग्रॅच्युटी आणि मासिक पेन्शनचा विषय मागे पडण्याची शक्यता. कृती समितीने जाहीर केलेले चक्काजाम आंदोलन स्थगित, परंतु GR निघेपर्यंत आझाद मैदानावरील बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहणार. अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो, मानधन वाढ जाहीर झाली आहे. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण गाफील राहून चालणार नाही. हे आंदोलन थांबवलं तर आपल्या हातातून सर्वच निसटेल. म्हणूनच जोवर मानधन वाढीचा, पेन्शनचा आणि ग्रॅच्युटीचा GR आपल्या हातात येत नाही तोवर हे आंदोलन थांबवणं धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच आपण GR मिळेपर्यंत धरणे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि ICDSचा स्थापना दिवस. आपली योजना सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 50 वर्षात आपण 50 रुपयांपासून सेविकांनी 15 आणि मदतनीसांनी 8,000 पर्यंत प्रवास केला आहे. फार काही नाही, पण जे मिळवलं ते लढून मिळवलं आहे, म्हणून हा लढा थांबणारा लढा नाही. आज देखील तो सुरू राहणार आहे. आज नेहमीप्रमाणे आझाद मैदानात यायचं आहे. शासनाने मेळावे आयोजित केले आहेत. काही जणी ते कार्यक्रमाला जाऊ देत, तर बाकींनी आझाद मैदानात या. आपली आझाद मैदानातील उपस्थिती कमी दिसायला नको. घटस्थापना
आणि नवरात्रीથી या निघेपर्यंत आंदोलन सुरू राहील. अन्न शिजलेले आहे ते आपल्या ताटात येऊ दे, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. धन्यवाद.